Hello guys, welcome back to my YouTube channel. So guys, in previous lecture we have seen both pathogenesis of irreversible and irreversible cell injury, and we have also discussed about morphology of reversible cell injury. So in today's lecture we are dealing with the morphology of irreversible cell injury. We know that irreversible cell injury which leads to the cell death, which causes cell death. So we are dealing with the cellular changes occurring with डॅमेज लिडिंग टू सेल डेथ. म्हणजेच ड्युरिंग इरिव्हर्सिबल सेल इंजुरी जे सेल्युलर डॅमेज सेलला होतात आणि ज्या डॅमेजमुळे सेलच्या मॉर्फॉलॉजीमध्ये चेंजेस होतो ते आपल्याला यामध्ये पाहायचे. तर या ठिकाणी आपल्याला 3 फेनॉमेनॉन आहेत: ऑटोलायसिस, नेक्रोसिस आणि ॲपोप्टोसिस. तर पहिलं आपण पाहूया ऑटोलायसिस. यालाच सेल्फ डायजेशन असं पण म्हणतात. तर डेफिनेशनकडे या. डिसइंटिग्रेशन ऑफ सेल बाय इट्स ओन हायड्रोलायटिक एन्झाईम्स लिबरेटेड फ्रॉम लायसोझोम्स. पहा, सेलमध्ये लायसोझोम जी ऑर्गेनेली आहे, सेल ऑर्गेनेली, त्याच्यामधले जे हायड्रोलायटिक एन्झाईम्स आहे ना, रिलीज होतं आणि ते हायड्रोलायटिक एन्झाईम रिलीज झाल्यानंतर ते स्वतःच्या सेल्युलर कंटेंटला डिसइंटिग्रेट करण्याचं काम करतं, पूर्ण सेलचं डिसइंटिग्रेशन करतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी कधी होतात? जेव्हा सेलच्या अवतीभोवती इन्फ्लामेटरी रिॲक्शन्स होतात. व्हेन द लिव्हिंग बॉडी इज सराउंडेड बाय इन्फ्लामेटरी रिॲक्शन्स और वायटल रिॲक्शन्स, ऑटोलायसिस ऑकर. टर्म इज जनरली यूज्ड फॉर पोस्टमॉर्टम चेंज विच इज डिवाइड ऑफ इन्फ्लामेटरी रिस्पॉन्स. जेव्हा डेथ होते, डेथ झाल्यानंतर काय होतं, होल बॉडी जी असते, बॉडी डिकम्पोज व्हायला सुरुवात होते आणि डिकम्पोज होते म्हणजेच त्या ठिकाणी ऑटोलायसिस फेनॉमेना होतो. मग त्या ठिकाणी इन्फ्लामेटरी रिस्पॉन्स नसतो तरीसुद्धा त्या ठिकाणी ऑटोलायसिस होतं. आता ऑटोलायसिस कोणकोणत्या सेल्समध्ये होतं, कोणकोणत्या टिश्यूजमध्ये होतं? ऑटोलायसिस इज रॅपिड इन टिश्यूज रिच इन हायड्रोलायटिक एन्झाईम्स सच ॲज पँक्रियाज अँड गॅस्ट्रिक म्युकोसा. पहा, पँक्रियाज आणि गॅस्ट्रिक म्युकोसाच्या सेलमध्ये ऑटोलायसिस रॅपिडली होतं. का होतं? कारण त्याच्या सेलमध्ये काय असतं, हायड्रोलायटिक एन्झाईम्स असतात. हायड्रोलायटिक एन्झाईम्स जास्त असतात. त्यानंतर इंटरमिडिएट इन टिश्यूज लाईक हर्ट, लिव्हर अँड किडनी. म्हणजेच हर्ट, लिव्हर आणि किडनीमध्ये मीडियम स्पीड असतं आणि स्लो इन फायब्रस टिश्यू. म्हणजेच फायब्रस टिश्यूमध्ये स्लो ऑटोलायसिस होतं ड्यू टू लो अमाऊंट ऑफ हायड्रोलायटिक एन्झाईम्स. आता पाहायचं आहे मॉर्फॉलॉजिक फीचर्स. मॉर्फॉलॉजिकली ऑटोलायसिस आयडेंटिफाईड बाय होमोजिनस अँड इओसिनोफिलिक सायटोप्लाझम लुझिंग सेल्युलर डिटेल्स अँड रिमेन्स ऑफ सेल ॲज अ डेब्रिज. पहा, लायसोसोम ब्रेक झाल्यानंतर, लायसोसोमचे मेम्ब्रेन ब्रेक झाल्यानंतर काय होतं, लायसोसोममधला हायड्रोलायटिक एन्झाईम रिलीज होऊन त्या सेलमधला सेल्युलर ऑर्गेनेल्स ज्या असतील बाकीच्या, मग त्यामध्ये न्यूक्लियस असेल किंवा मग गॉल्गी कॉम्प्लेक्स असेल, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असेल, मायटोकॉन्ड्रिया असेल, या सगळ्या ऑर्गेनेल्स काय होतात, रप्चर होतात, ब्रेक होतात आणि काय राहतं, ते ॲज अ सेल डेब्रिज म्हणून त्या ठिकाणी राहतात. त्याचबरोबर सेलचा जो सायटोप्लाझम आहे तो इओसिनोफिलिक बनतो. इओसिनोफिलिक म्हणजेच ॲसिडिक बनतो. त्या ठिकाणी पीएच कमी होतो आणि तो सेल्युलर कंटेंट जे असेल, सायटोप्लाझम जो असतो तो ॲसिडिक बनतो. ॲसिडिक का बनतो ते आपल्याला नंतर पाहायचं आहे आपल्याला नेक्रोसिसमध्ये. सो दिस इज ऑल अबाउट ऑटोलायसिस. देअर इज अनदर कॉन्सेप्ट विच इज कॉल्ड ॲज हेट्रोलायसिस. हेट्रोलायसिसमध्ये काय होतं, जो सेलला जो डॅमेज होतो तो डॅमेज दुसऱ्या सेलच्या हायड्रोलायटिक एन्झाईममुळे होतो किंवा दुसऱ्या कोणत्या तरी कॉझिटिव्ह एजंटमुळे सेलला डॅमेज होतो, त्याला आपण हेट्रोलायसिस म्हणतो. पहा, एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. जर आपल्या बॉडीला एका स्किनवरती जर वोंड झाली, जखम झाली, तर त्या ठिकाणी काय होतं, इन्फ्लामेटरी रिस्पॉन्स त्या ठिकाणी ॲक्टिव्ह होतो आणि मग त्या ठिकाणी त्या वोंडला न्यूट्रोफिल्स सराउंड करतात. त्या ठिकाणी न्यूट्रोफिल्स ॲक्युमुलेट होतात आणि ते न्यूट्रोफिल्स डायजेस्टिव्ह एन्झाईम्स किंवा हायड्रोलायटिक एन्झाईम्स रिलीज करून त्या सेलला डिसइंटिग्रेट करण्याचं काम करतात, डॅमेज करण्याचं काम करतात. त्यानंतरचा कॉन्सेप्ट आहे नेक्रोसिस. नेक्रोसिस इज आयडेंटिफाईड ॲज सेल डेथ ड्यू टू इंजुरी. पहा, आपण पाहिले इरिव्हर्सिबल सेल इंजुरीमध्ये काय होतं, सेलची डायरेक्टली डेथ होते. तर आपण नेक्रोसिसची डेफिनेशन पाहूया.
It is localized area of death of tissue followed later by degradation of tissue by hydrolytic enzymes liberated from dead cell. It is invariably accompanied by inflammatory reaction. लॉंग टाईम स्ट्रेसमुळे काय होतं, सेलची डेथ होते आणि त्यानंतर सेलची डेथ झाल्यानंतर इट इज फॉलोड बाय डिग्रेडेशन ऑफ टिश्यूची डिग्रेडेशन होतं, सेलचं डिग्रेडेशन होतं बाय हायड्रोलायटिक एन्झाईम्स लिबरेटेड फ्रॉम डेड सेल्स. म्हणजे त्या डेथ झालेल्या सेलमधनं हायड्रोलायटिक एन्झाईम्स रिलीज होतात आणि त्या हायड्रोलायटिक एन्झाईम्स काय करतात, सेलचा जो कंटेंट आहे सेल्युलर कंटेंटला डिग्रेड करण्याचं काम करतात, डिग्रेडेशन करतात. अँड इट इज अकंपनाइड बाय इन्फ्लॅमेटरी रिॲक्शन्स. त्या ठिकाणी सायमल्टेनियसली इन्फ्लॅमेटरी रिॲक्शनसुद्धा स्टार्ट होतात. पहा या ठिकाणी स्टेट कशी आहे, अनवॉन्टेड स्टेट आहे, अनवॉन्टेड, इरिव्हर्सिबल, लिथल और इंज्युर्ड स्टेट आहे. त्यामुळं या सगळ्या स्टेटमुळं नेक्रोसिस हा फेनॉमेनॉन ॲपोप्टोसिसपासनं वेगळा आहे. ॲपोप्टोसिस काय आहे आपल्याला नंतर कळेल, पण नेक्रोसिसमध्ये काय होतं या ठिकाणी लिथल स्टेट कशी आहे, लिथल आहे, इंज्युर्ड स्टेट आहे, अनवॉन्टेड स्टेट आहे. आणि नेक्रोसिस होताना एका सिंगल सेलला कधीच होत नाही. नेक्रोसिसचा इफेक्ट सराउंडिंगच्या सेललासुद्धा होतो. त्यानंतर इटिओलॉजिक एजंट्समध्ये हायपोक्सिया आहे, केमिकल फिजिकल एजंट्स आहेत, मायक्रोबियल एजंट्स आहेत किंवा इम्युनॉलॉजिकल इंजुरी आहे. या सगळ्यामुळे नेक्रोसिस होऊ शकतं. त्यानंतर आपल्याला पाहिजे टाईप्स ऑफ नेक्रोसिस. या ठिकाणी पाच टाईप्स आहेत नेक्रोसिसचे. कोॲग्युलेटिव्ह नेक्रोसिस, लिक्विफॅक्शन नेक्रोसिस और कॉलिक्वेटिव्ह नेक्रोसिस, कॅशियस नेक्रोसिस, फॅट नेक्रोसिस अँड लास्ट वन इज द फायब्रिनॉइड नेक्रोसिस. सो पहिल्यांदा आपण पाहूया कोॲग्युलेटिव्ह नेक्रोसिस. इट इज कॉज्ड बाय इरिव्हर्सिबल फोकल इंजुरी मोस्टली फ्रॉम सिजेशन ऑफ ब्लड फ्लो, दॅट इज इस्चेमिक नेक्रोसिस अँड लेस फ्रॉम बॅक्टेरियल अँड केमिकल एजंट्स. पहा कोॲग्युलेटिव्ह नेक्रोसिसमध्ये सेलला इंजुरी मोस्टली ब्लड फ्लो सीज झाल्यामुळे होतो आणि म्हणजेच इस्चेमियामुळे मोस्टली इंजुरी होती आणि लेस फ्रॉम बॅक्टेरियल अँड केमिकल एजंट्स. अदर इन्फेक्शन्सचे चान्सेस या ठिकाणी कमी आहेत. त्यानंतर पाहूया ग्रॉस ॲपिरियन्स. देअर इज फॉर्मेशन ऑफ पेल फर्म अँड स्लाइटली स्वोलन इन्फॅक्ट. इन्फॅक्ट म्हणजे काय, लेशन ड्यू टू आर्ट्रियल ब्लॉकेज ऑर रप्चर. आर्टरीजमध्ये काय ब्लॉकेज झालं किंवा मग आर्टरीचं रप्चर झालं तर त्यामुळे काय होतं, लेशन्स फॉर्मेशन होतं. लेशन्स म्हणजेच जखम, मग त्यालाच इन्फॅक्ट म्हणतात. तर फॉर्मेशन ऑफ पेल फर्म अँड स्लाइटली स्वोलन इन्फॅक्ट. इन्फॅक्ट काय होतो, स्लाइटली स्वोलन होतो. त्यानंतर प्रोग्रेशन ॲज इट प्रोग्रेसेस टू मोर येलोइश सॉफ्टवेअर अँड श्रंकन एरियाज. जसं जसं नेक्रोसिस वाढतं तसं तसं त्यातला जो सेल्युलर कंटेंट असतो मोर येलोइश बनतो, सॉफ्टवेअर आणि श्रंकन बनतो, तिथला एरिया श्रंक होतो. त्यानंतर जर आपण नेक्रोज झालेल्या पार्टला लाईट मायक्रोस्कोपमध्ये किंवा इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्ये जर आपण स्टडी केला त्याचा, तर आपल्याला पाहायला मिळतील नॉर्मल सेलचं कन्व्हर्जन टॉम्बस्टोन्समध्ये होतं. तर टॉम्बस्टोन्स काय आहे ते पाहूया. हायड्रोलायटिक एन्झाईम्समुळे सेलमधला जे सेल्युलर कंटेंट असतो तो डिग्रेड होतो, पण सेलची जी आउटलाईन आहे, सेल मेम्ब्रेन आहे ते तसंच रिटेन राहतं. त्यामुळे काय होतं, आपण सेलचा टाईपला ओळखू शकतो. म्हणजे हा जी नेक्रोज झालेली सेल आहे ती लिव्हरची सेल आहे की किडनीची सेल आहे ते आपण ओळखू शकतो. पण त्या सेलमधल्या जी सायटोप्लाझमिक आणि न्यूक्लिअर डिटेल आहे ती लॉस होते, त्यालाच टॉम्बस्टोन असं म्हणतात. तर मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशनमध्ये आपण पाहिलं नॉर्मल सेलचं कन्व्हर्जन टॉम्बस्टोनमध्ये होतं. कशामध्ये, कोॲग्युलेटिव्ह नेक्रोसिसमध्ये. आता सेलचं डिग्रेडेशन कसं होतं ते आपण पाहूया. त्यामध्ये काय काय मेकॅनिझम्स होतात ते पाहूया. तर पहिल्यांदा इरिव्हर्सिबल सेल इंजुरी जेव्हा होते तेव्हा त्या ठिकाणी काय होतं, एटीपी सिंथेसिस कमी होतं, स्टॉप होतं. त्यानंतर सेलमधलं जे एटीपी आहे त्याचं अमाऊंट कमी होतं. एटीपी कमी झाला म्हणजे सेलला एनर्जी मिळत नाही आणि सेलला एनर्जी न मिळाल्यामुळे काय होतं, सेलचे जे ऑर्गेनेली आहेत त्या रप्चर व्हायला सुरुवात होते. मग त्याचमधली सेलमधली एक ऑर्गेनेली आपण पाहिली लायसोझोम, त्यालाच आपण काय म्हणतो, सुसाइड्स बॅग म्हणतो.
ते काय होतं, त्याचं मेम्ब्रेन रप्चर होतं आणि लायझोझोमचं मेम्ब्रेन रप्चर झाल्यानंतर लायझोझोममधलं हायड्रोलायटिक एन्झाईम्स रिलीज होऊन ते सेलचं जे बाकीचे कंटेंट आहे सेल्युलर कंटेंटला डिग्रेड करण्याचं काम करतं. अशा प्रकारे सेलच्या सायटोप्लाझममध्ये चेंजेस होत जातात. पण त्याचबरोबर सेलचा जो न्यूक्लियस असतो त्यामध्ये सुद्धा काही चेंजेस होतात. ते या ठिकाणी मी डायग्रॅमॅटिकली दाखवलेले आहे. पहिल्यांदा पिक्नोसिस होतं, त्यानंतर कॅरिओक्झिसिस होतं आणि लास्टला कॅरिओलायसिस होतं. या ठिकाणी नॉर्मल सेल आहे. ज्या प्रकारे नॉर्मल सेलमध्ये न्यूक्लियस आहे ते न्यूक्लियसचं पुढे जाऊन चेंजेस होत आहेत. या ठिकाणी नॉर्मल सेलमध्ये न्यूक्लियस नॉर्मली दिसतोय, पण सेकंड स्टेपमध्ये जे पिक्नोसिस आपण पाहिलं त्या ठिकाणी कंडेन्स न्यूक्लियस आपल्याला पाहायला मिळतोय. न्यूक्लियस श्रिंकेज होते न्यूक्लियसचं आणि न्यूक्लिअर क्रोमॅटिन कंडेन्स होते. त्यानंतरच्या स्टेपमध्ये कॅरिओक्झिसिसमध्ये काय होतं, न्यूक्लियसचं फ्रॅगमेंटेशन झालेलं आपल्याला पाहायला मिळते. न्यूक्लियसचे फ्रॅगमेंट्स पडत आहेत आणि लास्ट स्टेप जे आपण कॅरिओलायसिस पाहिली त्यामध्ये काय होतं, न्यूक्लियस डिसअपियर झाला आहे. न्यूक्लियसचं त्या ठिकाणी काय होतं, डिझोल्युशन झाल्यामुळे न्यूक्लियस डिसअपियर होतो आणि अशा प्रकारे सायटोप्लाझम आणि न्यूक्लियस या ठिकाणी डिसइंटिग्रेट होतो आणि सेलमधले जे सायटोप्लाझमिक डिटेल्स आहेत आणि न्यूक्लिअर डिटेल आहे ती लॉस होते. या ठिकाणी एक सेंटेन्स आहे, विथ प्रोग्रेशन सायटोप्लाझम बिकम्स मोर पिंक अँड इओसिनोफिलिक. म्हणजेच जशा स्टेप्स होत जातात तसा त्यातला जो सायटोप्लाझम आहे तो जास्तीत जास्त पिंक बनत जातो, मोर पिंक होत जातो आणि त्यातलं जे pH आहे pH कमी होत जातो, इओसिनोफिलिक होतं म्हणजे ॲसिडिक म्हणतं. आपण रिव्हर्सिबल सेल इंजुरीच्या पॅथोजेनेसिसमध्ये पाहिलं की जेव्हा सेलमधला ATPचा अमाऊंट कमी होतं म्हणजे सेलमधला ग्लायकोजन पूर्णपणे संपतो, ग्लायकोजनचं अमाऊंट कमी होतं. म्हणजे ग्लायकोजनचं अमाऊंट कमी झाल्यामुळे काय होतं, सेलमध्ये लॅक्टिक ॲसिड डिपॉझिट होतं आणि लॅक्टिक ॲसिड डिपॉझिट झाल्यामुळे काय होतं, सेलमधला pH कमी होतो. सेलमधला pH कमी झाल्यामुळे सेलमध्ये ॲसिडिक कंडिशन्स जास्त क्रिएट होते आणि त्या ठिकाणी त्यालाच आपण वर्ड वापरलेला आहे इओसिनोफिलिक. तर विथ प्रोग्रेशन सायटोप्लाझम बिकम्स मोर पिंक अँड इओसिनोफिलिक. Necrosed focus is infiltrated by inflammatory cells and dead cells, phagocytosed, leaving granular debris. पहा, नेक्रॉसिसमध्ये सराउंडिंगच्या जे सेल्स आहेत त्या ठिकाणी सुद्धा काय होतं, इन्फ्लॅमेटरी रिस्पॉन्स ॲक्टिव्ह होतो. इन्फ्लॅमेटरी सेल्स काय करतात, त्या ठिकाणी इन्फ्लॅमेटरी सेल्स आपण पाहिलं न्यूट्रोफिल्स आहेत. न्यूट्रोफिल्स काय करतात, त्या ठिकाणी मेकॅनिझम्स करतात, फायगोसायटोसिस करतात आणि त्यामुळे काय होतं, सेल डेथ होते, सेलचं डिकम्पोजिशन होतं. नेक्स्ट टाईप आहे लिक्विफॅक्शन नेक्रोसिस, त्यालाच आपण कॉलिक्वेटिव्ह नेक्रोसिस असं पण म्हणतो. इट इज कॉमनली ड्यू टू इस्चेमिक इंजुरी अँड बॅक्टेरियल ऑर फंगल इन्फेक्शन. कॉमनली इस्चेमिक इंजुरीमुळे होतं किंवा मग बॅक्टेरियल फंगल इन्फेक्शनमुळे सुद्धा नेक्रोसिस होऊ शकतं, लिक्विफॅक्शन नेक्रोसिस होतं. डिग्रेडेशन ऑफ टिश्यू हॅविंग डॉमिनंट रोल इन कॉझिंग सेमी फ्लुइड मटेरियल. म्हणजे लिक्विफॅक्शन नेक्रोसिसमध्ये काय होतं, नेक्रोस्ट पार्टमध्ये जो नेक्रोस्ट फोकस आहे त्या ठिकाणी सेमी फ्लुइड मटेरियल ॲक्युम्युलेट होतं. एक्झाम्पल्समध्ये आहे इन्फार्क्ट ब्रेन किंवा ॲप्सेस कॅव्हिटी. ब्रेनमध्ये इन्फेक्शन होतं आणि ॲप्सेस कॅव्हिटी म्हणजेच कॅव्हिटीमध्ये पस कलेक्शन होतं, त्याला ॲप्सेस कॅव्हिटी म्हणतात. त्यानंतर पाहायचं आहे ग्रॉस ॲपिरियन्स. अफेक्टेड एरिया इज सॉफ्ट विथ लिक्विफाईड सेंटर कंटेनिंग नेक्रोटिक डेब्रिज, लॅटर सिस्ट वॉल इज फॉर्म्ड. ज्या ठिकाणी लिक्विफॅक्शन नेक्रोसिस झालेला आहे तो एरिया सॉफ्ट बनतो विथ नेक्रोटिक डेब्रिज आणि त्यानंतर फ्लुइड ॲक्युम्युलेशनमुळे त्या ठिकाणी सिस्ट फॉर्मेशन होतं. सिस्टची वॉलचं सुद्धा फॉर्मेशन त्या ठिकाणी होतं. नेक्स्ट इज द मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन अंडर लाईट ऑर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. The cystic space contains necrotic cell debris and macrophages filled with phagocytosed material are seen. आपण मायक्रोस्कोपमध्ये पाहिलं तर त्या ठिकाणी आपल्याला सिस्ट दिसतील. त्यानंतर त्या सिस्टमध्ये काय दिसते आपल्याला, नेक्रोटिक सेल डेब्रिज आणि फॅगोसायटोज्ड मटेरियल त्या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे. सिस्ट वॉल फॉर्म्ड बाय
proliferating capillaries, inflammatory cells, and gliosis. In case of brain and proliferating fibroblast. In case of abscess cavity. पहा ब्रेनमध्ये कॅपलरीज, इन्फ्लॅमेटरी सेल्स आणि ग्लियल सेल्स या तिघांच्या मल्टिप्लिकेशन्समुळे, तिघांच्या प्रॉलिफरेशनमुळे सिस्ट वॉल फॉर्मेशन होतं आणि ॲब्सेस कॅव्हिटीमध्ये फायब्रोब्लास्टच्या प्रॉलिफरेशनमुळं सिस्ट वॉल फॉर्मेशन होतं. नंतरचा टाईप आहे कॅशियस नेक्रॉसिस. त्यालाच आपण चीज लाईकसुद्धा म्हणू शकतो. कॅशियस म्हणजे चीज लाईक. पहा कॅशियस नेक्रॉसिसमध्ये आपल्याला लिक्विफॅक्शन नेक्रॉसिस आणि कोॲग्युलेटिव्ह नेक्रॉसिसचं कॉम्बिनेशन पाहायला मिळेल. इट इज फाउंड इन सेंटर ऑफ फोकाय ऑफ ट्युबरक्लोसिस इन्फेक्शन. इट कंबाईन्स फीचर्स ऑफ बोथ कोॲग्युलेटिव्ह अँड लिक्विफॅक्टिव्ह नेक्रॉसिस. म्हणजेच जर ट्युबरक्लोसिसचं जर इन्फेक्शन झालेलं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला कॅशियस नेक्रॉसिस पाहायला मिळेल. तर आपण ग्रॉस ॲपिरियन्स पाहूया. फोकाय ऑफ कॅशियस नेक्रॉसिस रिसेम्बल्स ड्राय चीज अँड आर सॉफ्ट, ग्रॅन्युलर अँड येलोइश. ट्युबरक्लोसिसचं इन्फेक्शन मेनली लंग्समध्ये होतं. तर त्या ठिकाणी काय होतं, चीज लाईक ॲपिरियन्स होतं. ते सॉफ्ट आणि ग्रॅन्युलर आणि येल्लोइश असतो. त्यानंतर कॅशियस मटेरियल फाउंड बाय रिलीज ऑफ लिपिड फ्रॉम सेल वॉल्स ऑफ मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्लोसिस अँड सिस्टेमॅटिक फंगाय. तो कॅशियस ॲपिरियन्स चीज लाईक ॲपिरियन्स कशामुळे होतो, जे ट्युबरक्लोसिस इन्फेक्शन मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्लोसिस यामुळे होतं. तर मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्लोसिसमध्ये काय असतं, लिपिड असतं, जास्त अमाऊंटमध्ये लिपिड असतं. तर सेल वॉलचं ब्रेकडाऊन झाल्यानंतर काय होतं, सेल वॉलमधलं लिपिड बाहेर येऊन त्या ठिकाणी लिपिड ॲक्युमुलेट होतं आणि मग तो त्या ठिकाणी चीज लाईक ॲपिरियन्स दिसतो. Then microscopically necrous cell is structureless with more eosinophilic cytoplasm with disintegrated nucleus, and the surrounding tissues shows characteristics inflammatory reactions. सेल स्ट्रक्चरलेस बनते, सेलमधला न्यूक्लियस डिसइंटिग्रेट होतो आणि सायटोप्लाझम ॲसिडिक बनतो. त्याचबरोबर त्या टिश्यूच्या सराउंडिंगचे जे टिश्यूज आहे त्या ठिकाणी इन्फ्लॅमेटरी रिॲक्शन स्टार्ट होतात. त्यानंतरचा टाईप आहे फॅट नेक्रॉसिस. बॉडीमध्ये जास्त अमाऊंटमध्ये फॅट झाल्यानंतर सेलची डेथ होते आणि त्यामुळे त्या ठिकाणी फॅट नेक्रॉसिस होतं. एक्झाम्पल ट्रॉमॅटिक फॅट नेक्रॉसिस ऑफ द ब्रेस्ट, स्पेशली इन हेवी अँड पेंडुलस ब्रेस्ट ऑर इन ॲक्यूट पँक्रियाटायसिस. हेवी ब्रेस्टमध्ये काय असतं, फॅटचं अमाऊंट जास्त असतं आणि जर त्याला ट्रॉमा झाला, इंजुरी झाली तर त्या ठिकाणी फॅट रिलीज होते. त्या ठिकाणी फॅटचं अमाऊंट जास्त झाल्यामुळे फॅट नेक्रॉसिस होतं. आणि त्याचनंतर ॲक्यूट पँक्रियाटिटिसमध्ये काय होतं, जर पँक्रियाटिक सेल्सला इंजुरी झाली, काही इन्फेक्शन झालं तर त्यामुळे काय होतं, पँक्रियाटिक सेल्समधलं जे पँक्रियाटिक एन्झाईम आहे, पँक्रियाटिक लायपेज, ते रिलीज होतं आणि पँक्रियाटिक लायपेज रिलीज झाल्यानंतर काय होतं, ते पँक्रियाटिक सेल्सला नेक्रॉस करण्याचं काम करतं. त्या ठिकाणी नेक्रॉसिस होतं. त्याचबरोबर त्यातल्या फॅटचं पेरिटोनियल कॅव्हिटीमध्ये डिपॉझिशन होतं आणि त्यामुळे एक्स्ट्रा ॲबडोमिनल ॲडिपोज टिश्यूज ज्या असतात त्या स्वेल्स होतात, त्या ॲफेक्ट होतात. त्यानंतर त्या अफेक्ट झालेल्या ॲडिपोज टिश्यूज त्याचं हायड्रोलायसिस होतं, त्या रप्चर होतात आणि त्यातनं काय होतं, न्यूट्रल फ्लॅटचं रिलीज होतं. न्यूट्रल फ्लॅटवरती पँक्रियाटिक लायपेज या एन्झाईमची ॲक्टिव्हिटी होऊन काय होतं, त्या न्यूट्रल फॅटचं ब्रेकडाऊन होतं ग्लिसरॉल आणि फॅटी ॲसिडमध्ये. फॅटचं आपण पाहिलं, फॅटी ॲसिड आणि ग्लिसरॉलमध्ये हे होतं, ब्रेकडाऊन होतं डायजेशनमध्ये. आपण पाहिलं फिजिओलॉजीला फर्स्ट इयरमध्ये. तर जे ग्लिसरॉल आणि फॅटी ॲसिड फॉर्मेशन ब्रेकडाऊन झाल्यानंतर फॅटी ॲसिडचं परत कॅल्शियमबरोबर कॉम्बिनेशन होऊन कॅल्शियम सोप्स तयार होतात. त्यालाच आपण सॅपोनिफिकेशन असं म्हणतो. अशा प्रकारे फॅट नेक्रॉसिस होतं आणि त्यातले इव्हेंट्स होतात. त्यानंतर आपल्याला पाहिजे ग्रॉस ॲपिरियन्स. इट ॲपियर ॲज येलोइश व्हाईट अँड फर्म डिपॉझिट्स. देर इज अ फॉर्मेशन ऑफ कॅल्शियम सोप imparts necrosed foci
फर्मर अँड चॉकी व्हाईट ॲपिरियन्स. पहा त्या ठिकाणी कॅल्शियम सोप फॉर्मेशन झाल्यामुळे काय होतं, येलोइश व्हाईट आणि फर्म डिपॉझिट होतात. त्या ठिकाणी सॅपोनिफिकेशनमुळे चॉकी व्हाईट ॲपिरियन्स त्या नेक्रॉस्ट पार्टला येतो. त्यानंतर मायक्रोस्कोपिकली आपण जर त्याचा स्टडी केला तर नेक्रॉस्ट फॅट सेल्स हॅव क्लाउडी ॲपिरियन्स सराउंडेड बाय इन्फ्लॅमेटरी रिॲक्शन्स. म्हणजे फॅट डिपॉझिशनमुळे काय होतं, त्या ठिकाणी ॲपिरियन्स क्लाउडी ॲपिरियन्स होतो आणि सराउंडिंगला इन्फ्लॅमेटरी रिॲक्शन्स होतात. त्यानंतर फॉर्मेशन ऑफ कॅल्शियम सोप आयडेंटिफाईड इन टिश्यू सेक्शन ॲज ॲमॉर्फस ग्रॅन्युलर अँड बेसोफिलिक मटेरियल. म्हणजेच सॅपोनिफिकेशनमुळे काय होतं, कॅल्शियम सोप फॉर्मेशनमुळे टिश्यूमधलं जो सेक्शन आहे, जो नेक्रॉस झालेला पार्ट आहे तो ॲमॉर्फस बनतो, ग्रॅन्युलर बनतो, बेसोफिलिक बनतो. लास्ट टाइप ऑफ द necrosis is the fibrinoid necrosis. It is characterized by deposition of fibrin-like material having staining properties of fibrin, such as phosphotungstic acid hematoxylin stain. फायब्रिनॉइड नेक्रोसिसमध्ये फायब्रिन लाईक मटेरियलचं डिपॉझिशन होतं. एक्झाम्पलमध्ये आपण पाहूया, इम्युनॉलॉजिक टिश्यू इंजुरी, ऑटोइम्युन डिसीज, आर्ट्रिओस इन हायपरटेन्शन अँड पेप्टिक अल्सर्स. ऑटोइम्युन डिसीज हा एक इम्युनॉलॉजिक टिश्यू इंजुरीचाच पार्ट आहे. तर या सगळ्यामध्ये फायब्रिनॉइड नेक्रोसिस होतं. मायक्रोस्कोपिकली जर आपण याचा स्टडी केला, इट इज आयडेंटिफाईड बाय ब्राईटली इओसिनोफिलिक हॅलिन लाईक डिपोजिशन इन व्हेसल वॉल सराउंडेड बाय न्यूक्लिअर डेब्रिज ऑफ न्यूट्रोफिल्स अँड लोकल हिमोरेज. टिश्यूमधलं एन्व्हायरमेंट ॲसिडिक बनतं, हायलिनचं डिपोजिशन होतं ब्लड वेसलच्या वॉलमध्ये आणि इट इज सराउंडेड बाय न्यूक्लिअर डेब्रिज ऑफ न्यूट्रोफिल्स. म्हणजे न्यूट्रोफिल्सच्या डेब्रिज त्या ठिकाणी सराउंड करतात. त्याचबरोबर देअर इज अ लोकल हिमोरेज ड्यू टू रप्चर इन आर्टरीच्या रप्चरमुळे त्या ठिकाणी हिमोरेज होतं, ब्लड लॉस होतो. आणि अशा प्रकारे फायब्रिनॉइड